भंडारा जिल्ह्याच्या कवलेवाडा येथील नंदा खंडाते ही महिला शेतात काम करत असताना महिलेला वाघाने शिकार करून ठार केल्याची घटना घडली। कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर भागामध्ये या आठवड्यातील दुसरी घटना आहे। त्यामुळे आता या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। घटनास्थळी वन विभाग, पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते। तर अखेर वन विभागाने वाघाला दाट मारून जेरबंद केले। तसेच महिलेचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला। माझे नाव जयपाल रामकृष्ण इडपाते, मी या गावचा तंटामुक्त अध्यक्ष आहे। काल घडलेल्या मृत्यू व्यक्तीला 50 लाखापर्यंतचं भेटायला पाहिजे, लाभ भेटायला पाहिजे आणि तिच्या अपत्याला एकाला नोकरी, तसेच रात्री आमच्या गावून जे 9 व्यक्ती निर्दोष व्यक्तीला घेऊन गेले त्यांची निर्दोष सुटका व्हायची पाहिजे आणि या जंगलापासून आमच्या संपूर्ण गावाला म्हणजे सुरक्षा हवी आहे। अरेस्टवाले नाही गेले, पोलीसवाले घेऊन गेले। रात्री तिथं धिंगाणा झालं, त्याच्यावरून ते घेऊन गेले। आता नेंगाणं त्यांनी केलं नाही। तिथं भरपूर लोक होते, आजूबाजूच्या गावचे लोक होते, कमीत कमी 2-3 हजार लोक होते। त्यांना दोषी म्हणून ते घेऊन गेले। आम्हाला त्यांना निर्दोष सोडवायचे आहे, ते सोडल्याशिवाय आम्ही त्या मृत्यूची मय्यतही करणार नाही। विशाली भागवत राऊत आहे, मी ह्या गावची एक महिला आहे। मी का म्हणते, जसे त्या महिलांनी त्या वाघाने त्या महिलाला घेऊन गेले, मरण पावली ती महिला, त्या महिलेला आता न्याय भेटावला पाहिजे। काहून का तिची मुली आहेत, त्या मुलीला 50 लाख रुपयाचे आरक्षण पाहिजे, त्या मुलीला नोकरी पाहिजे। आणि जे आमच्या गावच्या मुलांनी निर्दोष असून त्या पोलिसांनी आरोपी म्हणून त्यांना अटक केला, त्यांना निर्दोष सुटल्या पाहिजे। आमची ही एवढी मागणी आहे। माझे नाव ज्योती धनराज उईके आहे, मी या गावची सरपंच आहे। काल काय घटना घडली? काल आमच्या गावात जे घटना घडलेली आहे, 1-1:30 वाजेच्या टायमामध्ये आमच्या घराजवळली महिला आपल्या शेतावर गेली आणि शेतावर जाऊन तुरीचे शेंगा वगैरे ते तोडत होती। तेवढ्यात वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खिचून सरे ढोट्याच्या त्या साईडला ओढून सरे नेला। त्यानंतर जशी माहिती मला झाली तशीच मी फॉरेस्टवाल्यांना फोन लावलं। एक वेळ म्हणता 2-3 वेळा फोन केला त्यानं, काल केला, 5-6 वेळा केला, पण त्यानं ते काही येऊ शकले नाही आमच्या गावापर्यंत। त्यानं वेळच केला 2-3 तास, म्हणजे जसं त्याला माहिती भेटली तसे ते काही आलेच नाही। त्यानं वेळच केला सर, 2-3 वेळा आलेच नाही। पोलीसवाल्यानं आपली जे चौकशी केला त्यात, आणि चौकशी करून सऱ्या ते ती गावगावचे लोक, म्हणजे गावाच्या भोवतालचे सर्वच लोक, आमच्या आजूबाजूचे सर्वच लोक येऊन सऱ्या ते ती जो बोलायचा तो बोलला सर। आणि आमच्या गावातून त्यांनी आमच्या बेहोची इंजेक्शन दिला आणि इंजेक्शन देऊन सऱ्या त्याला गाडीत मांडला आणि गाडीत मांडून सऱ्या त्या लासला त्यानं उचलला आणि ते आमच्या गावापर्यंत आणला। पंचनामा केला।